देशात 203 कोरोनाचे नवे रुग्ण 2 जूनपर्यंत देशात कोरोनाच्या 3961 रुग्णांची नोंद 48 तासांमध्ये 6 जणांचा मृत्यू। सुनीता जामगडे 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सीमा ओलांडून गेली। तिन्ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू। सुनीताला आज कोर्टात हजर करणार। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान। 700 किलोमीटर पायी प्रवास करत पालखी जाणार आषाढी वारीला। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 आयईडी पोलिसांकडून निष्क्रिय। छत्तीसगडमधील करेगुट्टा पहाडी ऑपरेशन तीव्र केलं। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका। 500 एकर जमीन पाण्याखाली। ऊस, कांदा आणि ज्वारी पिकाचं नुकसान। आज मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही येलो अलर्ट जारी। भारतीय वायुसेना आसाम आणि अरुणाचल मध्ये पुरात अडकलेल्यांच्या मदतीला 14 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं। 17 हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू सुरू। अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये यहुदी समुदायाच्या कार्यक्रमादरम्यान हल्ला। आंदोलकांना पेटवण्याचा प्रयत्न। दहशतवादी हल्ला असल्याचं FBI संचालक काश पटेल यांचं मत। क्वालिफायर 2 मध्ये पंजाबचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय। 11 वर्षांनंतर पंजाब IPLच्या फायनलमध्ये अंतिम सामन्यात उद्या बंगळुरूशी भिडणार।